हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत तांदळाचे गोड अप्पे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे, थोडा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा भरून रवा घेतलेला आहे. तुम्ही रव्याचं प्रमाण अजून एखाद दुसरा चमचा वाढवू शकता, काही हरकत नाही आहे. थोड्या मनुका घेतल्यात आणि वेलची पूड घेतली आहे आणि 2 केळी. केळ्यामुळे हा अप्प्यांना खूप छान चविष्ट होतात. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे केळं कापून घालत आहे, दोन्ही केळी घालत आहे आणि त्यामध्ये मी आता गूळ घालणार आहे आणि हे मिक्सरला छान त्याची पेस्ट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान पेस्ट झालेली आहे. आता मी एका बाउलमध्येही काढून घेते. आता यामध्ये आपण घालूया तांदळाचं पीठ आणि रवा देखील. आता त्यामध्ये घालूया ओल्या खोबऱ्याचा चव. हे छान चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घेऊया. मिश्रण फारच घट्ट झाले म्हणून मी इथे 2 चमचे पाणी ॲड करते. परत छान ढवळून घ्या. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे मिश्रण आपल्याला 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवायचे. 25 मिनिटे झालेली आहे. मिश्रण आपलं छान एकजीव झालेलं आहे. खोबरं घातल्याने त्या मिश्रणामध्ये हे मिश्रण असं दिसतंय, अदरवाईज स्मूथ आहे. त्याच्यामध्ये मी 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालत आहे. छान ढवळून घ्या. आता घालूया त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड. परत मिश्रण छान मिक्स करून घ्या. मला मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे म्हणून मी एखाद चमचा त्यामध्ये पाणी घालते. परत मिश्रण छान ढवळून घ्या. आता आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता आपण याचे अप्पे करायला घेऊया. त्यासाठी मी गॅसवर अप्पे पात्र चढवलेले आहे. त्यामध्ये तूप घालून घेऊया. शक्यतो इथे तुपाचाच वापर करा, त्यामुळे अप्पे फार स्वादिष्ट होतात. तूप गरम झालेले आहे आपलं. आता त्याच्यामध्ये आपण अप्पे घालून घेऊया. मध्ये मी 1 मनुका ठेवत आहे. खातेवेळी मनुका त्यामध्ये छान लागतो. असे मी सगळे अप्पे पात्रात घालून घेते आणि त्यामध्ये 1 मनुका ॲड करते. हे अप्पे तुम्ही नक्की ट्राय करा. केळ्यामुळे ते फारच स्वादिष्ट होतात आणि हे नैवेद्याला वगैरे तुम्ही देवीच्या नैवेद्याला टाकू शकता. ते सगळे अप्पे आता घालून झालेले आहेत. तर हे झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला वाट बघायची आहे. पाच मिनिटं झालेली आहेत. आता हे अप्पे आपण उलटून घेऊया. तुम्ही बघू शकता छान ते वरनं पण सुकलेले आहेत आणि टम्म फुगलेले आहेत. उलट करूया सगळे अप्पे. इथे नॉर्मली मधले अप्पे लवकर भाजतात कारण आपला गॅस छोटा असतो, गॅसचा बर्नर, आणि भांडं माझं मोठं आहे त्यामुळे.
आता सगळे अप्पे झालेले आहेत. परत आपल्याला हे दुसऱ्या बाजूने ते छान 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. 5 मिनटं झालेली आहेत. आपले अप्पे तयार आहेत. ते आता आपण काढून घेऊया. दुसरी बॅच पण मी अशीच करून घेते. याचे टोटल 24 अप्पे होतात. आता आपण ते सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि तुम्ही ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.